जीपॅट एक्झामिनेशन जवळ आली आहे आणि मेडिसिनल केमिस्ट्री 3 हा खूप मोठा सिलेबस आहे. मेडिसिनल केमिस्ट्री 3 मध्ये अँटीबायोटिक्स, अँटीव्हायरल, अँटी फंगल, अँटी टीबी ड्रग डिझाईन आहे. एवढं सगळ्यांचं रिव्हिजन कसं करायचं? वेळ खूप कमी आहे, टाइम खूप शॉर्ट आहे आणि एवढं सगळं करणं खूप अवघड आहे. हा प्रश्न जर तुम्हालाही पडला असणार तर हा व्हिडिओ स्पेशली तुमच्यासाठी आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये गाईज मी तुम्हाला मेडिसिनल केमिस्ट्री 3 बद्दल कम्प्लिटली सोल्युशन देणार आहे, कम्प्लिटली स्ट्रॅटेजी शेअर करणार आहे की लास्ट डेज मध्ये तुम्ही मेडिसिनल केमिस्ट्रीला कशा प्रकारे कव्हर करू शकता, कशा प्रकारे तुम्ही त्यावरती ग्रिप घेऊ शकता. सिलेबस जर आपण बघितला तर एक 2 ते 3 पेजचा हा सिलेबस येतो. एवढा सगळा सिलेबस लास्ट डेजला तुम्ही रिवाइज करता म्हटलं तर यस, तुम्ही केलेलं तुम्ही तर सगळं विसरणार, प्लस नवीन काहीतरी घेण्याच्या नादामध्ये तुमचा कॉन्फिडन्स सुद्धा लॉस होतो. मग यावेळेस असं काय करायला पाहिजे या शेवटच्या दिवसामध्ये की तुमचे मेडिसिनल केमिस्ट्री 3 मधले सगळे पॉइंट सुद्धा कव्हर झाले पाहिजे. एक्झामिनेशन मध्ये क्वेश्चन आला तर कॉन्फिडन्स सुद्धा असला पाहिजे, आन्सर सुद्धा राईट असला पाहिजे. ह्या सगळ्या प्रश्नांचं आन्सर मी आजच्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. जो आपला मेडिसिनल केमिस्ट्री 3 चा सिलेबस आहे, कम्प्लिटली 5ही युनिट बद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. सिलेबस खूप मोठा आहे, बट ह्या 5ही युनिट मध्ये असं काहीतरी आहे जे वारंवार एक्झामिनेशन मध्ये विचारलं जातं. जर तुम्ही पेपर जर बघितले प्रिव्हियस 10 इयरचे तर प्रत्येक टॉपिक मधला, प्रत्येक युनिट मधला एखादा असा सब टॉपिक असतो जो वारंवार विचारला जातो आणि ह्या लास्ट डेज मध्ये आपल्याला त्या सगळ्या टॉपिक वरतीच फोकस करायचा आहे. कम्प्लीट सिलेबस कव्हर करायचं नाहीये, एक स्मार्टली रिव्हिजन करायचं आहे. आणि कशा प्रकारे करायला पाहिजे, कुठल्या युनिट मधलं तुम्ही काय रीड करायला पाहिजे, अँटीबायोटिक्स आहे तर कुठलं काय रीड करायला पाहिजे, अँटीव्हायरल आहे त्यामधले कुठले स्पेसिफिक पॉइंट्स आहे जे स्किप केले तर तुमचा लॉस होऊ शकतो, अँटी फंगल आहे या कॅटेगरी मध्ये तुम्ही नेमकं काय वाचायला पाहिजे हेच मी तुम्हाला सांगणार आहे. कारण डेज आपल्याकडे खूप कमी आहे आणि आपल्याला कॉन्फिडन्स लॉस न करता आपल्याला कम्प्लिटली एक फुल ऑफ कॉन्फिडन्स ना पॉइंट जे आहेत ते कव्हर करायचे आहे. ठीक आहे, लक्षात असू द्या की तुम्ही कम्प्लिटली वर्षभर प्रिपरेशन केलं आहे. ठीक आहे, आणि हे शेवटचे दिवस आपल्याला पॅनिक होण्यासाठी नाही आहे, तर आपल्याला पॉलिश करायसाठी आहे. आता जर तुम्ही पॅनिक झाले तर तुम्ही तुमचा कॉन्फिडन्स लॉस करणार आणि यस, कॉन्फिडन्स लॉस केलं म्हटलं तर तिथेच तुम्ही 50% हारलेले आहे. एवढी गोष्ट लक्षात असू द्या की जीपॅट एक्झामिनेशन मध्ये घाबरून मार्क्स मिळत नाही, मिळतो तो कन्सेप्ट वरून मार्क्स. ठीक आहे, सो आधी घाबरलेले असणार तर भीती मनात न काढून टाका, कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कम्प्लिटली सोल्युशन देणार आहे तुमच्या मेडिसिनल केमिस्ट्री 3 कम्प्लीट सिलेबस बद्दल. ठीक आहे, आधी आपण डिस्कस करूया की अशा कुठल्या गोष्टी आहे मेडिसिनल केमिस्ट्री बद्दल ज्या तुम्हाला करायच्या नाही आहे. ठीक आहे, आफ्टर दॅट ईच अँड एव्हरी टॉपिक बद्दल आपण बघूया की कुठला टॉपिक तुम्ही करायला पाहिजे ह्या शेवटच्या दिवसामध्ये. ठीक आहे, सो यस गाईज, पहिल्यांदा की हा जो काही व्हिडिओ मी प्रिपेअर केला आहे मेडिसिनल केमिस्ट्री 3 बद्दल, हा एका स्पेशल कमेंट होती अथर्व यांची की मॅम मेडिसिनल केमिस्ट्री 3 वरती एक व्हिडिओ प्रिपेअर करा. ठीक आहे, सो म्हणून मग मी हा कम्प्लिटली सिलेबस वरती व्हिडिओ प्रिपेअर केला आहे, कारण प्रत्येक स्टुडंटची कमेंट ही माझ्यासाठी तेवढीच व्हॅल्युएबल आहे. ठीक आहे, सो यस, प्रत्येक स्टुडंटचे प्रॉब्लेम, आणि मला माहिती आहे की मेडिसिनल केमिस्ट्री 3 साठी सगळ्यांचा प्रॉब्लेम असतो, सगळ्यांना हा सब्जेक्ट खूप हार्ड जातो आणि लास्ट डेला मुलं पॅनिक करतात, स्पेशली ह्या सब्जेक्टसाठी. आणि जिथे एवढा मोठा सिलेबस आहे तिथे पॅनिकनेस येतो. सो डोंट यू वरी गाईज, पहिले बी रिलॅक्स आणि फक्त तुमच्यामध्ये पॉझिटिव्हिटी ठेवा. आणि यस, सिलेबस जरी मोठा असला बट तुमची जिद्द त्यापेक्षाही जास्त मोठी आहे, एवढं लक्षात असू द्या. ठीक आहे, सो यस, आधी बघूया की तुम्ही काय करायला नाही पाहिजे. ठीक आहे, फर्स्ट ऑफ ऑल गाईज, तुम्हाला या 3 गोष्टी आहेत, त्या 3 गोष्टी ह्या शेवटच्या दिवसामध्ये करायच्या नाहीये. कुठल्या 3 गोष्टी? तर पहिली सगळ्यात इम्पॉर्टंट, डोंट टच टू एनी रेफरन्स बुक. ठीक आहे, कुठलाही रेफरन्स बुकला तुम्हाला आता टच करायचा नाही. तुम्ही वाचलं असणार, नाही वाचलं असणार तरीही तुम्हाला कुठल्याही रेफरन्स बुकला टच करायचं नाही. त्याचं सुद्धा रिझन सांगते, कारण रेफरन्स बुक जर तुम्ही बघितलं तर यस, कन्सेप्ट भरपूर असतात, बट तुम्ही जितका आता रीड करणार तुम्हाला वाटणार की मी हा पण टॉपिक रीड केला नाहीये, मी तो पण टॉपिक रीड केला नाही. कारण कोणी कितीही प्रिपरेशन केलं तरी प्रत्येकाचा कुठला ना कुठला टॉपिक राहतोच. ठीक आहे,
सहज चिटकलं बघा, राहतोच पॉइंट. आणि रेफरन्स बुक भरपूर आहे, प्रत्येक टॉपिक साठी आपल्याला एक कम्प्लिटली बुक मिळतं. सो अशा वेळेस आपल्याला पॅनिक व्हायचं नाही आहे, आपल्याला टेन्शन मध्ये जायचं नाही, रिलॅक्स होऊन आपल्याला एक्झामिनेशन द्यायचे. सो पहिली चूक नाही करायची आहे की आपल्याला कुठल्याही प्रकारच्या मेडिसिनल केमिस्ट्री साठी कुठलीही रेफरन्स बुकला टच करायचं नाहीये. ठीक आहे. सेकंड थिंग गाईज, तुम्हाला कम्प्लीट सिलेबस सिंथेसिस करायचं नाहीये. ठीक आहे. आपल्याला स्टार वाले ड्रग आहे ज्याचं आपल्याला सिंथेसिस करायचं आहे, तर मी तुम्हाला सांगते की यस, कम्प्लीट सिलेबस रट्टा मारू नका. ठीक आहे. मग काय करायचं आहे, तर फक्त आणि फक्त जे प्रिकर्सर्स आहे, म्हणजे ज्यापासून आपली सिंथेसिस स्टार्ट होते ती लक्षात असू द्या. रिएक्शन मध्ये एखादी इम्पॉर्टंट रिएक्शन असते, लाईक मॅनिश रिएक्शन वगैरे असं काहीतरी असणार सिंथेसिस मध्ये, ती आठवण ठेवा. आणि एंड प्रोडक्ट आठवण ठेवा, जे आपलं ड्रग असतं. ठीक आहे. सो इम्पॉर्टंट काय, तर स्टार्टिंगचे जे काही प्रोडक्ट आहे त्याचं स्ट्रक्चर आठवण ठेवण्याचा प्रयत्न करा. नाही होत असणार तर नाव तरी आठवण ठेवा. कम्प्लीट सिलेबस सिंथेसिस करायचं नाही आहे. ठीक आहे. ही झाली सेकंड थिंग. थर्ड थिंग, तुम्हाला काय करायचं, प्रत्येक ड्रगचं मेकॅनिझम रट्टा मारत बसू नका. ठीक आहे. आता जर तुम्ही हा कमेंट मला एका महिन्यापूर्वी सांगितलं असतं तर मी तुम्हाला वेगळी स्ट्रॅटर्जी सांगितली असती. बट आता गाईज आपल्याकडे मोजके बोटावरती मोजणार असेच दिवस उरलेले आहे. सो आता ह्या दिवसामध्ये आपल्याला कम्प्लिटली ईच अँड एव्हरी ड्रगचं मेकॅनिझम करायचं नाही आहे. ठीक आहे. क्लासिफिकेशन किंवा एखाद्या कॅटेगरीचं केलं तर इट्स ओके, बट प्रत्येक ड्रगच्यासाठी सिरियसली डीप मध्ये मेकॅनिझम करण्याची गरज नाहीये. ह्या 3 गोष्टी तुम्हाला करायच्या नाहीये. ठीक आहे. सो एवढी गोष्ट तुम्हाला आठवण द्यायची. आता युनिट आपल्याला 5 आहे, आपल्याला माहिती आहे. तर पहिली प्रायोरिटी काय आहे आपल्या मेडिसिनल केमिस्ट्री 3 मध्ये, तर पहिली प्रायोरिटी आहे आपला अँटीबायोटिक्स. ठीक आहे. अँटीबायोटिक्स मध्ये कम्प्लिटली 2 युनिट आहे आपले सिलेबस जर आपण बघितलं तर ऑब्व्हियसली एका टॉपिक वरती 2 युनिट तो देत आहे, तर टॉपिक तर इम्पॉर्टंट आहे. मग आता एवढं सगळं आपण रीड करणार, तर मग बाकीच्या सब्जेक्टचं रिव्हिजन केव्हा करणार, हा सुद्धा मेन इम्पॉर्टंट प्रश्न येतो. तर मग आपल्याला काय करायचं आहे, तर मी काही बेसिक पॉइंट सांगते आहे जे रिपिटेटिव्हली विचारले जातात. त्या टॉपिकला तुम्ही अजिबात स्किप करू नका. ठीक आहे. त्या टॉपिकचे रिव्हिजन करा वारंवार. आता ते टॉपिक कुठले कुठले आहे, तर फर्स्ट ऑफ ऑल गाईज, आपल्याला थिअरी वाचायची नाही आहे, आपल्याला कम्प्लिटली कन्सेप्ट वरती फोकस करायचा आहे. कुठले कुठले पॉइंट्स आपल्याला रीड करायचे, दॅट वन इज अ बीटा लॅक्टम अँटीबायोटिक्स. याच्यामध्ये रिन सस्टेन कन्सेप्ट आपल्याला कम्प्लिटली रीड करायचं आहे. सेकंड वन आहे बीटा लॅक्टमेज रेझिस्टन्स. थर्ड वन आहे अमिनोग्लायकोसाइड्स 30th इनिबिशन. फोर्थ पॉइंट आहे टेट्रासायक्लिन चिलेशन विथ कॅल्शियम. फिफ्थ वन आहे मायक्रोलाइट्स 50S बाइंडिंग. हे जे काही पॉइंट्स आहे हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि यस, ऑफकोर्स जीपॅड ला मेकॅनिझम ऑफ ऍक्शन आणि सार हे कॉम्बिनेशन करण्यात खूप मजा येते, त्यावरती तो क्वेश्चन विचारतो. ठीक आहे. सो हे जे पॉइंट्स आहे आपण तुम्हाला त्यावेळी ओव्हरव्ह्यू करा, फार डिटेल मध्ये जाऊ नका. कन्सेप्ट फक्त माहिती ठेवा, कारण कन्सेप्ट वरती क्वेश्चन येण्याचे चान्सेस जास्त असतात. आफ्टर द सिंथेसिस साठी तुम्ही कुठले कुठले ड्रग्स बघायला पाहिजे, तर स्टार वाले सगळे ड्रग्स असतात, बट त्यातल्या त्यात मोस्ट इम्पॉर्टंट कुठले आहे, तर फर्स्ट आहे क्लोराम्फेनिकॉल, सेकंड आहे क्लोरोक्विन आणि थर्ड आहे पॅमाक्विन. हे 3 असे ड्रग्स आहे जे तुम्हाला स्किप करायचे नाही आहे. कम्प्लीट सिंथेसिस नाही, बट यस, प्रिकर्सर किंवा स्ट्रक्चर जर तुम्हाला पॉसिबल होत असणार तर तेवढा रिवाइज करा. ठीक आहे. हा जो मेन कन्सेप्ट आहे जो अँटीबायोटिक साठी, तो स्किप करू नका. थर्ड युनिट येतो आपला अँटी-टीबी. अँटी-टीबी स्किप करू नका. आता अँटी-टीबी मध्ये स्पेशल असं काय, तर स्पेशल सगळंच काही आहे, बट आता शेवटच्या दिवसामध्ये आपण कुठल्या टॉपिक वरती फोकस करायचं, तर जीपॅडचा फेवरेट पोर्शन असतो ऍडव्हर्स ड्रग रिएक्शन वरती क्वेश्चनिंग करणं. ठीक आहे. ड्रग आणि त्या पर्टिक्युलर ड्रगचा एडीआर काय यावरती तो जास्त प्रमाणात क्वेश्चनिंग करतो. ठीक आहे. मग लास्ट डेज मध्ये आपण काय करायला पाहिजे, तर अँटी-टीबीची कन्सेप्ट आहे, क्लासिफिकेशन आहे, तुम्ही अगोदर केलं असाल तर इट इज द बेस्ट थिंग, बट नाही केलं तर ऍटलिस्ट एडीआर तरी तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे. असे काही पर्टिक्युलर ड्रग आहे ज्याचे एडीआर खूप इम्पॉर्टंट आहे, ते तुम्ही लक्षात ठेवा. मग ते इम्पॉर्टंट ड्रग कुठले आहे, तर फर्स्ट वन आहे आयसोनियाझाइड. आयसोनियाझाइड विच शोज द हिपॅटोटॉक्सिसिटी. सेकंड वन आहे रिफॅम्पेसिन. रिफॅम्पेसिन काय शो करतो, तर इट शोज द आरएनए पॉलिमराइज्ड इनहिबिशन. ठीक आहे. थर्ड वन आहे इथॅम्बुटल विच शोज द ऑप्टिकल न्यूरिटीज. फोर्थ वन आहे पॅराझिनामाइड विच शोज द ऍसिडिक पीएच ऍक्शन. ठीक
ठीक आहे. सो हे 4 जे ड्रग्ज आहे आणि त्यांचा एडीआर हे तुम्ही रट्टा मारून घ्या आता, कारण तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे. हा झाला आपला युनिट नंबर 3. फोर्थ युनिट आहे तो आहे क्विनोलोन आणि सल्फोनामाइड. हा खूप स्कोरिंग युनिट आहे, ठीक आहे. इच अँड एव्हरी पॉइंट खूप इम्पॉर्टंट आहे, बट टाइम नाही आहे आणि कन्फ्युजन करण्याच्या कंडिशन मध्ये आपण नाहीये. सगळं काही रीड करून आपल्याला सगळं काही लॉस करायचं नाही आहे. तर हा जो काही फोर्थ युनिट आहे यासाठी आपल्याला एक गोष्ट नक्की आठवण ठेवायचं, इम्पॉर्टंट पॉइंट हे आहे की सल्फोनामाइड मध्ये पॅरा अमिनो ग्रुप हा फ्री असणं खूप गरजेचं आहे. हा एक कन्सेप्ट आहे, हा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. या युनिट मध्ये आपल्याला सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट काय आहे तर फर्स्ट वन क्विनोलोन सार, ठीक आहे. दॅट वन एफ ऍट C6 इम्पॉर्टंट, ठीक आहे. एफ जो आहे हा C6 पोझिशन मध्ये असणं इम्पॉर्टंट आहे. हा सार आहे, ठीक आहे. कम्प्लिटली रीड नाही केलं तरी हा पॉइंट आठवण ठेवा. सेकंड वन आहे सिप्रोफ्लोक्सासिन विच इज स्टार वाला ड्रग सिंथेसिस एक माहिती असणं गरजेचं आहे. कम्प्लीट नाही तर प्रिकर्सर आठवण ठेवण्याचा प्रयत्न करा. थर्ड वन आहे पाबा अँटागोनिझम कन्सेप्ट अँड द फोर्थ वन इज अ ट्रायमिथोप्रिझम. दॅट वन इज अ स्टार वाला त्याचं सिंथेसिस आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. 4 पॉइंट्स आहे युनिट नंबर 4 साठी जे आपला मोस्ट इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे. आता बोलूया लास्ट युनिट दॅट इज द ड्रग डिझाईन. आता ड्रग डिझायनिंग तुम्हाला जर बोरिंग वाटत असणार गाईज, बट हा कन्सेप्च्युअल पॉइंट्स आहे आणि 100% स्कोरिंग पॉइंट आहे. सगळं काही कव्हर करायचं नाही आहे. इम्पॉर्टंट पॉइंट सांगताय ते तरीही ऍटलीस्ट स्किप करू नका ह्या शेवटच्या दिवसामध्ये. कुठले आहे तर दॅट वन इज अ फोकस ऑन पार्टिशन कोएफिशियंट दॅट इज लॉग पी. देन हॅमंड इक्वेशन आपल्याला करायचं आहे. देन हॅश अनालिसिस, फार्माकोफोर कन्सेप्ट आणि डॉकिंग बेसिंग आयडिया. हे जे 4-5 पॉइंट्स तुम्हाला सांगितले आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे. सो हा एक सार आहे आपला कम्प्लीट मेडिसिनल केमिस्ट्री 3 चा. तर यामधले हे जे मी तुम्हाला पॉइंट सांगितले आहे ते तुम्ही स्किप करू नका. त्याला तुम्ही आवर्जून रिवाइज करा, ठीक आहे. सो येस, तुम्हाला आणखीन कुठला युनिट आहे जो हार्ड जातो, कुठला सब्जेक्ट हार्ड जातो ते मला कमेंट करून सांगा. आपण नक्कीच त्यावरती सोल्युशन घेऊया, ठीक आहे. सो वेळ कमी आहे आणि टाइमपास आपल्याला जास्त करायचा नाही आहे, बट येस रिलॅक्स राहायचं आहे, टेन्शन घ्यायचं नाही आहे. तर तुम्हाला पाहिजे असणार तर लास्ट डेजला म्हणजे एक्झामिनेशनच्या एका दिवसा अगोदर तुम्ही कशा प्रकारे तुमची मेंटल कंडिशन ठेवायला पाहिजे याबद्दल सुद्धा मी एक व्हिडिओ प्रिपेअर करू शकते जर तुम्हाला हवं असणार तर, ठीक आहे. सो त्या प्रकारे तुम्ही कमेंट करा आणि नक्कीच आपण त्यावरती तुमच्यासाठी व्हिडिओ प्रिपेअर करू लवकरात लवकर. सो येस गाईज, व्हिडिओ जर हेल्पफुल वाटत असणार आणि खरंच इन्फॉर्मेटिव्ह वाटत असणार तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये जे तुम्ही सजेस्ट केलेले असणार तुमच्या जीपॅट प्रिपरेशन साठी. सो गाईज, बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झामिनेशन. पॅनिक व्हायचं नाही आहे, कम्प्लिटली फोकस राहायचं आणि काम राहायचं आहे. सो येस गाईज, बाय बाय अँड बेस्ट ऑफ लक.